श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 69वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. गेले 2 श्लोक आपण ज्या प्रभू रामचंद्राचं चिंतन, जे जीवनाच्या प्रभात काळी, जे दिवसाच्या प्रभात काळी, जे आपल्या अंतःकरणातला काळोख घालवून ज्ञानरूपी सूर्य देणाऱ्या प्रभात समयी, अशा या प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाचं चिंतन आपण गेले 2 श्लोक करत आहोत. समर्थांनी 67व्या श्लोकापासून 10 श्लोकांपर्यंत प्रभू रामचंद्रांचं स्मरण, प्रभू रामचंद्रांचं चिंतन आणि त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध याचा एक प्रकारे उहापोह आपल्या समोर ठेवलेला आहे. आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या त्यांच्या मूलभूत रूपाचं वर्णन आपल्याला सांगत आहेत. प्रभू रामचंद्र हे सुख आणि आनंद याचे दाता आहेत. जसं वेणास्वामी म्हणतात ना, की तोची एक सुखधाम, सुखाचा धाम असलेला तो प्रभू, सुख आणि आनंद देणारा. आणि सुख आणि आनंद जेव्हा हृदयात भरतं तेव्हा नकळतपणे आपल्या जीवनात नको असलेल्या भय, नको असलेल्या भीती, नको असलेल्या चिंता या विसर्जित होतात. जनी भक्ती भावे भजावे तयाते, या दृष्टीने समर्थ आपल्याला या भगवंताच्याकडून सुख आणि आनंद घेण्याचा राजमार्ग सांगत आहेत. ते सुख आणि आनंद मनुष्याला सहज मिळू शकतं, ते केवळ त्याच्या भक्तिभावाने, त्याच्या भजनाने. आणि यासाठी एकच करायचंय, हा भक्तिभाव अंतःकरणात रुजण्यासाठी हे म्हणा, विवेके तजावा अनाचार हेवा. आपल्या अंतःकरणात विवेकाने आपला हा जो हव्यास आहे, आपली ही जी दुष्प्रवृत्ती आहे, आपला हा जो अनाचार करण्याची एक प्रकारची प्रवृत्ती अंतःकरणामध्ये आहे, तो हेवा आपण त्यागावा. यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा, असा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोतेहो, आमच्या गोंदवल्याला एक अतिशय सुंदर भजन सकाळी म्हटलं जातं, तो म्हणजे सुख देवासी मागावे. आपण भगवंताकडे सुख मागावं अशा अर्थाचा तो अभंग. खऱ्या अर्थाने आपण ज्याच्याकडे जी वस्तू मागतो, ती वस्तू जर त्याच्याकडे असेल तरच त्याला मागण्यात अर्थ आहे. नाहीतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे भिकाऱ्यापाशी जर जाऊन भीक मागितली तर त्याला कधी भिक्षा मिळणार आहे का? एखाद्या रोग्याने दुसऱ्या रोग्याकडे जाऊन जर औषध मागितलं तर त्याला औषध मिळणार आहे का? त्याप्रमाणे जर एखादा अज्ञानी आहे, एखादा देहबुद्धीचा आहे, अशा देहबुद्धीच्या माणसाकडे जाऊन जर आपण आत्मज्ञान मागितलं तर ते आपल्याला मिळणार नाही. तसं ज्याच्याकडे सुखाचा ठाव आहे, ज्याच्याकडे सुखाचंच धन आहे, सुखासाठी करिसी ती तळमळ, तरी जाईसी पंढरी एक वेळ, असं वारकरी म्हणत आपला सगळा संसार विठ्ठलावरती सोपवून वारीला निघतातच ना. या सुखाच्या तळमळी पोटी निघतात आणि त्यांना ते सुख त्या पांडुरंगाच्या मुखदर्शनामध्ये मिळतं. त्यामुळं सुख हे देवाकडेच मागावं, कारण की तो सुखाचा धाम आहे, तो सुखाने तृप्त आहे, तो आनंदाने तृप्त आहे, तो सच्चिदानंद आहे. असा तो माझा राम सुख आणि आनंद याचा दाता आहे. जगामध्ये सगळ्या गोष्टी प्रारब्धवश जरी असल्या तरी या प्रारब्धवश असलेल्या गोष्टींमध्ये सुख आणि आनंद मिळवून देण्याची मूलभूत प्रवृत्ती ही केवळ भगवंताकडे आहे. आणि ह्याचा राजमार्ग समर्थ आपल्याला सांगतायत की हे सुख मिळवण्यासाठी फार व्रतवैकल्य करायची गरज नाही, खूप अनुष्ठान करायची गरज नाही, उपवास तापास करायची तर अजिबात गरज नाही. एकच मार्ग आहे, त्या भगवंताकडून ज्या सुखासाठी तुम्ही तळमळत आहात, या सुखाची तळमळ जर तुम्हाला भागवायची असेल, जर हे खरं सुख तुम्हाला त्या भगवंताकडून मिळवायचं असेल तर त्याचा राजमार्ग एकच, तो म्हणजे जनी भक्ती भावे भजावे तयाते. आपण बघतो की प्रत्येक देशाची एक स्वतःची करन्सी असते. आपण भारतामध्ये जर आलो तर आपल्याला रुपयामध्ये खर्च करावा लागतो. आपण आणखीन कुठल्या देशामध्ये गेलो तर त्या रुपयांमध्ये आपल्याला तिथं खर्च केला तरच तिथल्या वस्तूंचा उपभोग घेता येतो. भगवंताच्या या दरबारामध्ये जिथं यांनी हा सुखाचा, आनंदाचा एक प्रकारे बाजार मांडून ठेवलेला आहे,
या बाजारातून या भगवंताचं जर सुख लुटायचं असेल, आनंद लुटायचा असेल, तर त्याची करन्सी कुठली असेल? या करन्सीसाठी लोक अनेकदा चांगले लाडू, पेढे, हार, फुलं सगळं काही भगवंतापर्यंत आणतात. अर्थात हे एक प्रकारचं भक्तीचं प्रगटीकरणच आहे, यामध्ये आलोचना नाही. पण भगवंताला खरी करन्सी कुठली चालते? खरं त्याच्याकडे चाललेलं मूल्य कुठलं आहे? भगवंत हा केवळ भक्ती भावनेने त्याच्याकडे आलेल्या जीवाला सुख आणि आनंद देतो. त्याच्या या बाजारपेठेमध्ये जर तुम्हाला सुख आणि आनंद खरंच मिळवायचा असेल, जी तुमची खरी तहान आहे, तर ती तहान शमवण्याची एकमेव करन्सी म्हणजे भक्ती भावनेची. आणि त्यामुळे समर्थ म्हणतायत की जनी भक्ती भावे भजावे तयाते. त्याच्या भजनानी, त्याच्या भक्तिभावाने केलेल्या भजनानी तो भगवंत संतुष्ट होतो आणि तो आलेल्या जीवावरती सुख आणि आनंदाचं एक प्रकारे ऐश्वर्य आपलं उधळून टाकतो. बघा, भक्ती आणि भाव यामध्ये आपण खऱ्या अर्थाने कमी पडतो. पूज्य बाबा नेहमी म्हणायचे की आम्ही श्रद्धा दरिद्री आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही सगळं काही कवायतीसारखं करतो. बघा, लहानपणी आपल्याला आठवतं का की त्या फिजिकल ट्रेनिंग पीटीचे वर्ग असायचे. बघा, आजच योगा डे झाला. कित्येक सरकारी अधिकाऱ्यांना कदाचित जुलमाचा रामराम म्हणून देखील या योगाला जावं लागलं असेल. कित्येकांची स्वाभाविक आवड पण असेल. तसं आमच्याकडे देखील आपण भक्ती भावानी पूजा, यातील पूजा हा भाग महत्वाचा धरतो. आमच्याकडं लहानपणापासून काहीतरी आंघोळ झाल्यानंतर देवाचं स्तोत्र म्हणण्याची एक रीत असते, देवाला नमस्कार करण्याची रीत असते. ही बऱ्याचदा मला असं वाटतं की एखाद्या कसरतीसारखी आमच्याकडून होती का? कारण की भगवंत हा या वरवरच्या देखाव्यानी कधी भुलणारा नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये ज्या खऱ्या करन्सीचं तो मूल्य जाणतो, ते भक्ती भावनेचं मूल्य जाणतो. आणि जर तो भक्तिभाव नसेल तर या वरवर केलेल्या देखाव्याने भगवंत कधी आमच्या हृदयात येत नाही. ही भक्ती भावना हे खरं अध्यात्माचं, परमार्थाचं भांडवल आहे भगवंताला साधण्यासाठी. शबरीने काय केलं असेल? किती काळ वाट बघितली असेल? दररोज सकाळी उठावं, भल्या पहाटेपासून प्रभू येण्याच्या तयारीला लागावं, सगळं काही सडा संमार्जन करावं, प्रभूंसाठी उत्तम फळं, फुलं सगळी तयारी करावी आणि संध्याकाळी आपणच काढलेली रांगोळी जशी विस्कटावी तसं काही सगळं काही आवरून ठेवावं. पण आपल्या या सगळ्या दृढ भावनेमध्ये कधी देखील न्यूनपण आलं नाही. सद्गुरूच्या वचनांवर त्या मातंग ऋषींची ही मानसकन्या सकाळपासून त्या प्रभूंची वाट बघायची. यामध्ये शबरीचं खरं भांडवल हे तिच्या भक्ती भावनेचं होतं. जिथं भक्तिभाव आहे तिथं भगवंत हा खेचलाच जातो. महाराज म्हणायचे की तुम्ही गूळ व्हा, हिमालयातून साधू तुम्हाला मुंगळ्यासारखे शोधत येतील. आपण गूळ होणं म्हणजे या भजनामध्ये भक्ती भावनेने तल्लीन होणं आहे. आजच्या काळातली लोक म्हणतील की अहो कुठंही भक्तिभाव, कुठं हे भजन करायला वेळ आहे? सकाळी उठल्यापासून लोकल पकडायची, जीवनाचंच एक घड्याळ झालंय, काट्यांवरती पाय चालावे तसं सकाळपासून पळावं लागतं. कधी संध्याकाळ उजाडते, कधी रात्र होते कळत नाही. कुठं हा असा मोठा जप करणार? कुठे हे भक्तिभावनेने अखंड भजन करणार? जसं आपण सकाळी 15-20 मिनिटं, अर्धा पाऊण तास जर व्यायाम केला तर दिवसभर तो व्यायाम आपल्याला पुरेसा ठरतो की नाही सतेज राहायला, आनंदी राहायला, निरोगी राहायला? भगवंत देखील अल्पसंतुष्टी आहे. तो म्हणतो की अगदी 10 मिनिटं, निदान 5 मिनिटं, अगदी एकदा तरी, एक माळ तरी अत्यंत तन्मयतेने, उत्कटतेने, अगदी भक्तिभावाने सगळं काही विसरून निदान एवढं तर करू शकशील? या भक्तिभावनेने देखील तो तृप्त होतो. आणि जसा सकाळचा 15-20 मिनिटाचा, अर्धा तासाचा व्यायाम दिवसभर आपल्याला निरोगी सतेज ठेवण्यासाठी उपयोगी पडतो, तसं अत्यंत तन्मयतेने, उत्कटतेने केलेलं हरिभजन, भगवंताचं नामस्मरण, त्याचं चिंतन हे आपल्याला 24 तासासाठी पुरं ठरू शकतं. त्यामुळे आपल्या जीवनात निदान 10 मिनिटं तरी त्या भगवंतासाठी अत्यंत तन्मयतेने आपण काढावीत. आणि हे समर्थांचं म्हणणं की जनी भक्तिभावे भजावे तयाते. त्या भक्तिभावनेमध्ये, या भजनामध्ये तन्मय होऊन, सर्व काही विसरून केवळ त्या भगवंतासाठी आपण करावं. आणि आमची अनेक वर्ष भक्तिभावाने पूजा करून देखील धारणा दृढ होत नाही. श्रोते हो, मला बऱ्याचदा असं वाटतं की रामायणामध्ये जे अंगदाचं चरित्र आहे ते आपल्यापैकी प्रत्येक साधकाने आपल्या जीवनामध्ये चिंतनाला घ्यावा. अंगदाला जेव्हा प्रभूंनी रावणाच्या दरबारामध्ये आपला राजदूत म्हणून पाठवलं होतं,
जेव्हा त्याला सांगितलं होतं की एकदा शेवटची रावणाशी बोलणी करून बघ, की जेणेकरून हे युद्ध टळेल, जेणेकरून हा रक्तपात टळेल आणि रावण आपला ऐकेल. आणि या दृष्टीने अंगद रावणाकडे गेला. आणि जेव्हा ही चर्चा फिसकटायला लागली तेव्हा रावणाच्या समोर अंगदाने फक्त एकच गोष्ट सांगितली की मी हा माझा पाय जमिनीमध्ये रोवून उभा राहतो. जर तुमच्यापैकी कोणीही जरी हा माझा पाय हलवू शकलं तर मी रामाला सैन्य परत घेऊन जायला सांगेन. केवढं मोठं धैर्य आहे ना, केवढा मोठा त्याचा संकल्प होता की माझा फक्त पाय हलवून दाखवा. आणि त्याने तो पाय रोवला आणि अनेक त्याच्याकडचे राक्षस अंगदाचा पाय हलवायचा प्रयत्न करतायत. तो पाय हालेना. रावणाने देखील त्याचा पाय हलवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला अंगद त्याला म्हणाला की माझे पाय धरू नकोस, वेळ निघून चाललेली आहे, रामाचे पाय जाऊन धर, तोच तुझं कल्याण करेल. अशा रीतीने अंगदाने सगळ्यांचा अहंकार तिथं मोडून काढला. ही जरी कथा असली तरी याच्या मागचं मर्म फार मोठं आहे. इथं अंगदाने आपली भक्तीच एक प्रकारे पणाला लावली होती. आपला विश्वास, आपली निष्ठा, आपली रामचरणी असलेली दृढ भक्ती अंगदाने आपल्या पायाच्या रूपाने त्या लंकेमध्ये उभी केली आणि म्हणाला माझी भक्ती हलवून दाखवा, माझी विश्वास हलवून दाखवा, माझी धारणा हलवून दाखवा, माझी निष्ठा हलवून दाखवा. यापैकी कोणीही काही देखील तसूभर देखील अंगदाचं हलवू शकलं नाही. म्हणून अंगद हा रामायणामधला भगवंताच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारा बालीपुत्र होऊन गेला. विवेके तजावा अनाचार हेवा, हे या अंगदाचं खरं चरित्र आहे. आपण आपल्या जीवनामध्ये भक्तिभावाने पूजा करताना हा भक्तिभाव निर्माण होत नाही, कारण की आम्हाला भगवंतापासून काहीतरी पाहिजे. आम्हाला भगवंत नकोय, आम्हाला भगवंतापासून काहीतरी हवंय आहे. आणि इथं समर्थ मुळावरच घाव घालतायत. ते म्हणतात विवेके तजावा अनाचार हेवा. आपण जरी अनाचाराने कुठल्याही गोष्टीचा हव्यास धरला, भगवंत देऊ शकत नाही असं नाही. नारदाने विवाहाचा हव्यास केला, भगवंताने त्या हव्यासापोटी त्याला सुंदर अशी ती राजकन्या, तो विवाह सगळा रचला. पण नारदांची जेव्हा वृत्ती त्या राजकन्येमध्ये लुप्त व्हायला लागली तेव्हा जसं एखादी आई आपल्या मुलाला निखाऱ्यापासून लांब करते तसं नारदाला प्रभूंनी दूर केलं होतं. ही कथा रामायणामधली प्रसिद्ध आहेच. तसं आपण देखील भगवंताकडं भक्ती या भावनेतून जर भगवंतापासून वेगळं काही मागायला लागलो तर भगवंत देतो, पण भगवंत यामध्ये आपली परीक्षा बघत असतो, आपला अंगद होण्याची तो वाट बघत असतो. कधी एकदा आपला विश्वास, कधी एकदा आपली निष्ठा भगवंत दररोज आपल्याला संधी देऊन आपल्या या भक्ती भावनेची परीक्षा तो बघत असतो. पण आपला पाय दररोज हालतो, कारण की आम्हाला त्या भगवंतापासून काहीतरी वेगळं हवंय, भगवंतापासून सुख हवंय, भगवंतापासून प्रपंच हवाय, भगवंतापासून सगळ्या गोष्टी हव्यात. पण आम्हाला तो भगवंतच मिळाला तर, तो सुख आणि आनंद देणारा हा वेगळा न राहता तोच जर आपल्या हृदयात आला तर, या गोष्टीची धारणा अंगद रूपाच्या चरित्राने मी आपल्याला सांगितली. आणि म्हणून समर्थ इथं सांगतात की विवेके तजावा, त्यागून द्यावा तो, मला भगवंताशिवाय दुसरं काही नको. अशी आपली या भक्ती भावनेतून 10 मिनिटाच्या का होईना अत्यंत तन्मयतेने गायलेल्या हरिभजनातून जर धारणा दूर होऊ लागली तर खऱ्या अर्थाने प्रभाते मनी रामचिंतन आपल्या हृदयामध्ये सुरू झालं. तेव्हा कुठं जीवनातला काळोख हटायला सुरुवात झाली, नाहीतर भगवंताची भक्ती पण चाललेली आहे आणि भगवंतापासून वेगळं सुख मिळवायची आशा देखील आहे, पण भगवंत प्राप्तीची आशा नाही. इथं आपल्या देहबुद्धीचे अजूनही बंध तुटलेले नाहीत आणि त्यामुळं भगवंताच्या स्मरणाला, त्याच्या चिंतनातून आपण त्यालाच आपल्या हृदयामध्ये धारण करावं, म्हणजे तो सुख आणि आनंद रूपच आपली वृत्ती करून टाकेल. असं हे भगवंताचं अपार महात्म्य. श्रोते हो, मनापासून हरिभजन, त्याचं नामस्मरण करावं, हाच या श्लोकाचा मर्म. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.